काही लोक यूट्यूबला का काही वकिलाचे का व्हिडिओ टाकायलेत की फलाण्या हायकोर्टाचा ह्यो निर्णय आलाय की खोटी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला की कितीतरी वर्षाचा जेल कारावास आणि कितीतरी लाखाचा दंड. बरं ठीक आहे म्हणले असते ना, हायकोर्टानं काय म्हणलं असेल ना, तर त्या व्हिडिओ बरोबर त्याच्या खाली त्या स्टेटमेंट काय असेल निकालाची कॉपी तर असेल का नाही. बरं ती तरी टाकाव का नाही, ती बी नाही, नुसते व्हिडिओ टाकायला लागलेत. बरं त्याच वकिलाला हे बी सांगणं आहे की बाबा हो तुम्ही हे बी एखादी याचिका अशी दाखल करा ना, ज्या बाया खरंच विनयभंगाचे गुन्हे दाखल करतात खोटे, आणि पुन्हा त्या गड्यावर ते विनयभंगाचे गुन्हे दाखल करून ते मिटवून घेतात की घटना घडली नाही म्हणून, खोटे होते म्हणून, आणि पुन्हा तेच गडी त्या बया संघ राहतात आणि पुन्हा दुसऱ्या बयाची बदनामी मिळून करतात. ह्याच्यासाठी अशा बयाला आणि अशा गड्याला कोणती शिक्षा झाली पाहिजे आणि कोणती याचिका दाखल झाली पाहिजे आणि किती लाखाचा दंड झाला पाहिजे, याच्या बाबतीत सुद्धा या वकिलाला सांगा ना कुणीतरी की तुम्ही याचिका एखादी दाखल करा. आणि त्या जे व्हिडिओ टाकायला लागलेत का त्याला विचारणं आहे की बाया हो तुम्ही जे असं टाकायला लागला तर एखाद्या बयाने हे अशा ज्या करायला लागल्या त्या खोटे गुन्हे एखाद्या गड्याचा वापर करून, आणि ते गडी सुद्धा गुन्हा मागं घेतलाय म्हणून त्या बायासंग पुन्हा फिरत असते. बरं फिरू द्या, पण दुसऱ्या बायाच्या जर ह्या मिळून बदनाम्या करीत असते ना, त्याच्यावर पैसे कमीत असते ह्या सोशल मीडियावर यूट्यूबवर, तर त्याला कोणती शिक्षा लागली पाहिजे, किती वर्षाची आणि किती लाखाचा दंड झाला पाहिजे हे पण जरा सांगत जा ना. हां पण खोटं बोल पण रेटून बोल आहे. आणि ते जे वकिलाचं सांगायला लागलं तर जरा ते निकालाचं असतेच ना त्या कॉप्याचा ते बी टाकलं जावं की म्हणजे आम्हाला वाचण्यात येईल, आमच्या गिन्यानात भर पडन जरा. अहो की काही टाकायला लागले तर ह्या कोर्टानं खोटे गुन्हे दाखल, मी तर म्हणते करूच नाही ना, पण आपण स्वतःच खोटे गुन्हे दाखल करायचे आणि दुसऱ्या गुन्ह्याच्या बाबतीत घडलेले असताना सुद्धा त्यानं म्हणून गुन्हे दाखल करू नये असं काय हो की नाही.